नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, एक आज महत्त्वाचे अपडेट आणलो। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अकोलामध्ये जी मागे पदभरती झाली होती त्यामधलं एक अपडेट असणार आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अकोला। पहा यामधले काय अपडेट आहे तर पहा 8 तारखेचं कालचा अपडेट आलेला आहे। तर पहा यामध्ये जी 15 वित्त आयोग अंतर्गत शहरी आणि आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर असलेल्या ठिकाणी आरोग्य पुरुष जे आरोग्य सेवकाची पदभरती झाली होती त्यामधली पात्र आणि अपात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर यामध्ये पहा MPW ज्याला म्हटलं जातं मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, यामध्ये अकोलाची लिस्ट जी आहे ती लागलेली आहे। इलिजिबल आणि नॉन इलिजिबलची लिस्ट लागलेली आहे। तर पहा यामध्ये तुम्ही जर याच्यामध्ये एक्झाम दिली असेल, फॉर्म भरला असेल तर पहा प्रसिद्ध जाहिरात यामध्ये 3 तारखेला ही मार्चला आली होती, 8 तारखेला। त्यानंतर पहा सगळे अपडेट हे तुम्हाला ह्या अकोला ZP-Government.in या संकेतस्थळावर भेटून जातील। त्यानंतर 10 पर्यंत तुम्हाला रोजी काय करायचं, काही जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर 10/7/25 पर्यंत तुम्हाला त्या कार्यालयामध्ये भेट देऊन हे तुमचं ऑब्जेक्शन सबमिट करायचं। तर पहा आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी ही पदभरती होती। तर अशा प्रकारचे पहा इलिजिबल आणि नॉट इलिजिबल अशी लाईन लिस्ट आहे। MPW मेलसाठी पहा यामध्ये दिलेला आहे। पहा सिरियल नंबर, त्यानंतर फॉर्म नंबर, त्यानंतर नेम ऑफ कॅन्डिडेट। पहा पहिला कॅन्डिडेट आहे सतीश काशीनाथ गवई, मेल, कास्ट SC, त्यानंतर अप्लाय फॉर द कास्ट SC साठी, त्यानंतर डेट ऑफ बर्थ दिलेलं आहे, एज, क्वालिफिकेशन 12वी, त्यानंतर टोटल मार्क्स 600 पैकी 313, 12% 52%, त्यानंतर डिप्लोमा दिलेला आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो आहे तो। त्यानंतर पहा अशा प्रकारची माहिती आहे, तो इलिजिबल झालेला आहे। आणि त्यामध्ये काही नॉट इलिजिबलचे पण विद्यार्थी आहेत। पहा शेखर संगम तेलगोटे हे नॉट इलिजिबल आहे। तर पहा याच्यामध्ये काय नॉट इलिजिबलचं कारण ते पण दिलेलं आहे। क्वालिफिकेशन इज नॉट ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट यामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचं हे सॅनिटरी इन्स्पेक्टर नसल्यामुळे हे झालेलं आहे। त्यानंतर इथे एक नॉट इलिजिबल आहे, पहा नॉट रिलेव्हंट एज्युकेशन फॉर दिस पोस्ट, D फॉर्मवाल्या विद्यार्थ्यांना भरलं होतं त्यामुळे त्यांचे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचे टोटल 20 पेजेस आहेत। ह्याचं 20 पेजेस तो PDF जे आहे तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल। त्यानंतर किंवा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक टाकतो, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊन त्या ठिकाणी पण तुम्ही ही आपली PDF घेऊ शकता तुमची, जर फॉर्म दिला आहे, तुम्ही एक्झाम दिली आहे तर वगैरे। तर ठीक आहे, तर अशा प्रकारचा व्हिडिओ पहा, पूर्ण लिस्ट आहे 20 पेजेसची लिस्ट आहे, खूप मोठी लिस्ट आहे इलिजिबल नॉट इलिजिबलची। मार्चमध्ये याची एक्झाम निघाली होती। पहा मार्चमध्ये एक्झाम निघाल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांनी याचं काय झालं असं विचारत होते। तर पहा त्याचं अपडेट आलेलं आहे। जी कोणी याची एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे। तर लवकरात लवकर एक महत्त्वाचं तुम्हाला काम करावं लागेल यामध्ये, जर तुम्ही या परीक्षेसंदर्भात काही ऑब्जेक्शन असेल तुम्हाला, तर ऑब्जेक्शन तुमचं जे काही ऑब्जेक्शन आहे तर ऑब्जेक्शन तुम्हाला लवकरात लवकर सबमिट करावं लागेल, कारण 10 तारखेपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन सबमिट करायचं आहे। आज 9 तारीख आहे, एकच दिवस तुम्हाला शिल्लक उरलेलं आहे ऑब्जेक्शन करण्यासाठी। तर त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर ऑब्जेक्शन रेज करून असेल तर तुम्हाला कंप्लीट पाठवायचं आहे, ठीक आहे, ऑफिसच्याद्वारे पूर्ण हे प्रोसेस तुम्हाला करायची। तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। आणि याचं जर PDF पाहिजे असेल तुम्हाला तर ZP अकोला वेबसाईट जे आहे त्या ठिकाणी पण भेटून जाईल, अन्यथा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल जे आहे आपलं त्यामध्ये पण तुम्हाला भेटून जातं। टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो व्हिडिओच्या, किंवा मग व्हॉट्सअप चॅनलची जी लिंक आहे ती पण मी टाकून ठेवतो, तुम्ही त्या ठिकाणाहून जॉईन होऊन किंवा डायरेक्टली इझिली घेऊ शकता, अन्यथा तुम्हाला वेबसाईटवर तर नक्की भेटूनच जाईल। धन्यवाद मित्रांनो।